कमळातील सुगंधाचा भ्रमर आस्वाद घेतो. गवतापासून उत्पन्न होणारं दूध वासरू गोडीनं चाखतं. समुद्रातल्या शिंपल्यातून मनोहर मोती जन्माला येतो. परंतु या तिघांना आपल्यातल्या वैशिष्ट्याची अजिबात जाणीव नसते. त्याचप्रमाणे हे विठ्ठला, तुला तुझ्या नामाच्या भक्तीची गोडी अजिबात माहीत नाही. तुकोबाराय म्हणतात, कमोदिनी काय जाणे तो परिमल, भ्रमर सकळ भोगी तसे. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. माते तृण बाळा दुधाची ते गोडी, ज्याची नये जोडी त्यास कामा. तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी योग तिये. देवाला निरपेक्ष, निर्हेतुक तसंच निखळ प्रेम आपल्या भक्ताकडून पाहिजे असतं. अहंकार, दुजाभाव, मीपणा नष्ट करून शरीर, वाचा आणि मन यांचा एकत्र मिलाप झाल्यावर भगवंताबद्दल प्रेम वाटू लागतं. विठ्ठल नामाची ओढ भक्तामध्ये वाढू लागते. संत संगतीच्या या बंधनातून विठ्ठलाला मग सहज बांधता येतं असं संत तुकोबाराय म्हणतात. सासूरवाशीण मुलीची माहेरची ओढ, गर्दीत हरवलेल्या बालकाची आईला भेटण्याची हुरहुर, पाण्याबाहेर पडलेल्या मासोळीची जगण्याची तडफड या दृष्टांतातून संत तुकाराम महाराजांनी भक्ताची परमेश्वराला भेटण्याची व्याकुळता तंतोतंत व्यक्त केली आहे. प्रापंचिक माणसाला ईश्वराच्या अस्तित्वाची खात्री असते, परंतु संसार सुखात त्याला परमेश्वराची आठवणही होत नाही. या उलट पारमार्थिक भक्ताला भगवंताचा ध्यास लागलेला असतो. त्याच्या अस्तित्वाची दिव्य दर्शनाची ओढ लागलेली असते. तो सतत नामस्मरणात दंग राहून भगवंताला शरण जातो. तुकोबारायांनी भक्ताची पांडुरंगाविषयीची ओढ या अभंगात प्रभावी रीतीनं व्यक्त केली आहे.